सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंजितं द्विषस्तु पापजात जातकारी वारि संयुतं कृतांतदूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज आपण पुढील अध्याय सुरू करूयात। काल आपण पाहिलं की नर्मदा परिक्रमा करण्याचं फलित काय आहे आणि नर्मदा पुराण याचं श्रवण करणं, मनन करणं, चिंतन करणं त्याचं फलित काय आहे। त्याचप्रकारे आपण कोणासाठी तरी परिक्रमा करत असू तर त्याचंसुद्धा फलित काय प्राप्त होतं हे आपण काल विस्ताराने पाहिलेलं आहे। तर आज आता आपण पुढील अध्याय सुरुवात करूया। आजचा अध्याय आहे अध्याय 230 तीर्थावली महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। सूत उवाच इत्युक्तो पररामाथ पांडोः पुत्राय वै मुनिः मृकंडतनयो धीमान सप्तकल्पस्मरः पुरः। श्रीसूत वदले, सप्तकल्पांचे स्मरण करणारे मृकंडपुत्र बुद्धिमान श्री मार्कंडेय मुनींनी पांडुपुत्र युधिष्ठिर राजाला असे सांगून मौन आचरले। सप्तकल्पांचे स्मरण करणारे मृकंडपुत्र बुद्धिमान श्री मार्कंडेय मुनींनी मृकंडपुत्र बुद्धिमान श्री मार्कंडेय मुनींनी पांडुपुत्र युधिष्ठिर राजाला असे सांगून मौन आचरले। आता मृकंड हे श्री मार्कंडेय यांचे पिता आहेत हे यातनं इथे आपल्याला लेखिका सांगता आहेत। तर हे मृकंड पुत्र, आता नर्मदाष्टकामध्ये मृकंड सूनु हा शब्द 2 वेळा आहे। तर मृकंड हे श्री मार्कंडेय मुनींचे पिता आहेत हे इथे लक्षात येतं। मला पण मृकंड सूनु हा शब्द 2दा आहे। आता सूनु या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला लागेल, पण मृकंड ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला की मृकंड म्हणजे श्री मार्कंडेय मुनींचे पिता आहेत। आता पुढे सांगतायत, माननीय मुनिगण, श्री मार्कंडेय महर्षींनी राजा युधिष्ठिरला जसे सांगितले तसेच मी संपूर्ण श्री नर्मदाचे उत्तम महात्म्य तुम्हा सर्वांना सांगितले। श्री रुद्र देहोत्पन्न सर्व जीवांना अभयदाती विश्व पावनी ही दिव्य श्री नर्मदा परम पुण्यदायी आहे। श्री मार्कंडेय मुनींना प्रश्न विचारल्यावर राजा युधिष्ठिरला ओंकारेश्वर ते समुद्रापर्यंत जितकी तीर्थक्षेत्रे व संगमस्थाने त्यांनी वर्णिली आहेत ती सर्व मी तुम्हाला संक्षेपाने सांगतो। 60,67,000 तीर्थांचे वर्णन शेकडो वर्षात कोण व कशा प्रकारे करू शकतो। तरीसुद्धा ज्या प्रकारे युधिष्ठिर राजाला वर्णन केले त्याचप्रमाणे ओंकारेश्वर ते समुद्रापर्यंत सर्व तीर्थांचे वर्णन मी करतो। महर्षीगण, या विषयासंबंधी मी संक्षेपाने करत असलेले वर्णन तुम्ही श्रवण करा। पार्वती देवी सहित श्री शंकराला नमस्कार करून तसेच श्री विष्णू, श्री सरस्वती देवी, श्री गणेश व महर्षी वेदव्यासांच्या चरणकमलांना नमस्कार करून शिवाय अलौकिक अर्थ स्पष्ट करणाऱ्या सर्व पूर्व आचार्यांना सादर नमस्कार करून अनेक धर्मग्रंथांचे अवलोकन केल्यावर श्री नर्मदा देवीला प्रणाम करत मी तीर्थांचे वर्णन करेन। ब्राह्मण,
विश्वरूप ओंकार स्वरूप अखिलात्मक श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश माझा नमस्कार असो, असा आरंभ करून मी श्री नर्मदाच्या तीर्थांचे वर्णन करतो. श्रेष्ठ मुनी श्री मार्कंडेय मुनींद्वारा कथित या मंगलमय श्री नर्मदाच्या तीर्थक्रमात सर्वात प्रथम पुराणसंहितेचे स्मरण, श्री मार्कंडेय मुनींच्या आश्रमाचे वर्णन, त्यानंतर प्रश्नाधिकार, श्री नर्मदोत्पत्ती व प्रशंसा, तसेच प्रवाहानुसार 15 नामांचे कथन व व्याख्या, कल्पांची उत्पत्ती, 21 कल्पांच्या नामाचे कथन, श्री मार्कंडेय महर्षीद्वारा अनुभूत 7 कल्पांचे लक्षण, श्री नर्मदा, श्री शंकर, श्री विष्णूंचे महात्म्य वर्णन, संहार लक्षण, ओंकाराची उत्पत्ती व त्याचे महात्म्य, अमरकंटकचा महिमा, अमरेश्वर, सुंदर दारुवन, दारुकेश्वर तीर्थ, चरुकेश्वर तीर्थ, चरुका संगम, व्यतिपातेश्वर तीर्थ, पातालेश्वर तीर्थ, कोटियज्ञ तीर्थ, वरुणेश्वर तीर्थ, 108 लिंगांचे वर्णन, सिद्धेश्वर, यमेश्वर, श्रेष्ठ ब्रह्मेश्वर, सारस्वत, अष्टरुद्र, सावित्री व सोमतीर्थ, महातीर्थ, शिवखात, रुद्रावर्त, उत्तम ब्रह्मावर्त तीर्थ, सूर्यावर्त तीर्थ, पिप्पलावर्त व पिप्पली संगम, अमरकंटक महात्म्य वर्णन, कपिला संगम, विशल्योत्पत्ती, विशल्या संगम, करमर्दा संगम, करमर्देश्वर तीर्थ व उत्तम शक्र तीर्थ, नीलगंगा संगम, त्रिपुरासुर विध्वंस तीर्थ व दानाचे कथन, मधुक तृतीया व्रत, अप्सरेश्वर तीर्थ, देहत्याग विधी, ज्वालेश्वर तीर्थ व ज्वाला संगम, शक्रतीर्थ, कुशावर्त व हंसतीर्थ, अंबरीश तीर्थ व महाकालेश्वर, प्रातृकेश्वर तीर्थ, भृगुतुंग वर्णन व भैरव महात्म्य, चपलेश्वर वर्णन, चंडपाणी महात्म्य, कावेरी संगम, कुबेरेश्वर तीर्थ व वाराही संगम, चंडेश्वर तीर्थ, एरंडी संगम व श्रेष्ठ एरंडेश्वर पितृतीर्थ, शिवाय त्याजवळील ओंकारोत्पत्ती, पंचलिंग व ओंकार महात्म्य वर्णन, कोटितीर्थ महात्म्य वर्णन, काकरुद, जम्बुकेश्वर तीर्थ, सारस्वत तीर्थ, कपिला संगम, तसेच कपिलेश्वर तीर्थ, दैत्यसूदन तीर्थ, चक्रतीर्थ, वामन तीर्थ, कपिला संगमाच्या पूर्वेला असलेले 1,00,000 तीर्थ, मुनिवर्णित स्वर्गनरक लक्षण, शरीराची स्थिती, गोदान विधी, अशोकवनिका तीर्थ, मतंग महर्षींचा आश्रम, अशोकेश्वर तीर्थ, श्रेष्ठ मतंगेश्वर तीर्थ, पुण्य मृगवण, मनोरथ तीर्थ, अंगारगर्ता संगम व अंगारेश्वर तीर्थ, मेघवन तीर्थ, देवींचे नामवर्णन, कुब्जा संगम व कुब्जेश्वर तीर्थ, बिल्वाम्रकम व पूर्णद्वीप, हिरण्यगर्भा संगम, दीपेश्वर, नाकतीर्थ व पुण्यदायक यज्ञेश्वर तीर्थ, पांडव्याश्रम तीर्थ, विशोका संगम, वागीश्वर तीर्थ व वायुसंगम, सहस्रावर्त व सौगंधित तीर्थ, सरस्वती संगम, उत्तम ईशान तीर्थ, 3 देवतांचे तीर्थ, श्रेष्ठ शुलखात, ब्रह्मोद, शांकर सौम्य, तसेच सारस्वत तीर्थ, सहस्त्र यज्ञ तीर्थ, कपालमोचन अग्नितीर्थ, अदितीश तीर्थ, श्रेष्ठ वराह तीर्थ, देवपथ तीर्थ, यज्ञ सहस्त्र तीर्थ, तर इथे यज्ञ सहस्त्र तीर्थ, शुक्ल तीर्थ, दीप्तिकेशम, विष्णू तीर्थ व योधन, नर्मदेश्वर तीर्थ, वरुणेश व मारुत तीर्थ, योगेश, रोहिणी तीर्थ, दारुतीर्थ, ब्रह्मावर्त व पत्रेश, वन्नी तीर्थ म्हणजे सूर्यतीर्थ, मेघनाद तीर्थ, देवपद तीर्थ, गुहेत स्थित देवतीर्थ, कपिला तीर्थ, करंजेश, कुंडलेश आणि त्यानंतर पिप्पलाद तीर्थ, विमलेश्वर तीर्थ व पुष्करणी संगम, शूलभेद प्रशंसा,
आणि तिथेच अंधकासुराचा पराक्रम, देवीला आश्वासन, अंधकासुराला दंडदान, शूलभेदोत्पत्ती व पाद परीक्षण, दानधर्माची प्रशंसा, शृंगी ऋषीचे चरित्र, दीर्घतपा मुनीची स्वर्गगती, भानुमतीची चर्या, शबरचे स्वर्गगमन, शूलभेद महात्म्य, कपिलेश्वर तीर्थ, मोक्षतीर्थ, मोक्ष नदीचा संगम, विमलेश्वर तीर्थ, उलुकतीर्थ, पुष्करणी संगम, आदित्येश्वर तीर्थ, संगमेश्वर तीर्थ, भीमकुल्ला संगम, तसेच पवित्र भीमेश्वर तीर्थ, श्री मार्कंडेश्वर तीर्थ व पिप्पलेश्वर तीर्थ, करोटीश्वर तीर्थ, इंद्रेश्वर तीर्थ, अगस्तेश, कुमारेश, उत्तम व्यासेश्वर, वैद्यनाथ, आनंदेश्वर नावाचे केदारतीर्थ, मातृतीर्थ, मुंडेश चौर, तसेच कामेश्वर, अनुद्रुहिका संगम व भीमतीर्थ, अर्जुनतीर्थ, धर्मेश्वर तीर्थ, त्यानंतर लुंकेश्वर तीर्थ, धनदतीर्थ, जटेश मंगलेश्वर, कपिलेश्वर तीर्थ व उत्तम गोपारेश्वर तीर्थ, मनी नागेश्वर तीर्थ व मनी नदीचा संगम, तिलकेश्वर तीर्थ, तसेच गौतमेश्वर तीर्थ, मातृतीर्थ व तिथेच शंखचूड, केदार, तसेच पाराशर, भीमेश्वर, चंद्रेश, अश्ववती संगम, वन्नीश्वर, नारदेश, वैद्यनाथ, कपीश्वर, कुंभेश्वर, श्री मार्कंडेय, रामेश्वर, लक्ष्मणेश्वर, मेघेश्वर, मत्स्यकेश, अप्सरान्न तीर्थ, दधिस्कंद, मधुस्कंद, नंदिकेश व वारुण, पावकेश्वर तीर्थ व कपिलेश्वर तीर्थ, अत्युत्तम नारायण चक्रतीर्थ, चंडादित्य व चंडिका तीर्थ, यमहासतीर्थ व शुभ गंगेश्वर तीर्थ, नंदिकेश्वर तीर्थ, नरनारायण तीर्थ, नरेश्वर, श्री मार्कंडेश्वर व शुक्ल तीर्थ, उत्तम व्यासेश्वर तीर्थ व सिद्धेश्वर तीर्थ, कोटी तीर्थ, प्रभातीर्थ, वासुकेश्वर तीर्थ, करंजा संगम व श्रेष्ठ श्री मार्कंडेश्वर, कोटीश्वर व संकर्षण तीर्थ, कनकेश, मनमथेश्वर व अनसूया तीर्थ, पवित्र एरंडी संगम, तसेच श्रेष्ठ मातृतीर्थ, स्वर्णशलाका तीर्थ व अंबिकेश्वर तीर्थ, करंजेश, भारतेश, नागेश, मुकुटेश्वर, सौभाग्य सुंदरी तीर्थ व उत्तम धनदेश्वर तीर्थ, रोहिणी तीर्थ, चक्रतीर्थ, उत्तरेश्वर, भोगेश्वर, निष्कलंक, मार्कंडेयेश्वर तीर्थ, धौतपाप अथवा अंगिरसेश्वर तीर्थ, कोटवी संगम व तिथेच असलेले पुण्यकोटी तीर्थ, उत्तम अयोनिज तीर्थ, श्रेष्ठ अंगारेश्वर तीर्थ, स्कंद तीर्थ, श्री नर्मदा तीर्थ, ब्रह्मतीर्थ, वाल्मिकेश्वर तीर्थ, कोटी तीर्थ, कपालेश्वर तीर्थ, पांडुतीर्थ, त्रिलोचन, कपिलेश, कंबुकेश, प्रभास व कोहेणेश्वर तीर्थ, इंद्रेश, वालुकेश, इंद्रतीर्थ, नागेश्वर, गौतमेश, श्रेष्ठ अहल्यातीर्थ, रामेश्वर, मोक्षतीर्थ, तसेच कुशलवेश्वर, नर्मदेश, कपर्दिश, श्रेष्ठ सागरेश, उत्तम धौरादित्य तीर्थ, अपर योनीज तीर्थ, पिंगलेश्वर तीर्थ, उत्तम भृगीश्वर तीर्थ, यमेश्वर तीर्थ, रामेश्वर तीर्थ, कर्कटेश्वर तीर्थ, शक्रेश्वर, सोमतीर्थ, परमश्रेष्ठ नंदानद तीर्थ, वैष्णव चक्रतीर्थ, रामकेशव तीर्थ, त्याचप्रमाणे रुक्मिणी तीर्थ, परमश्रेष्ठ शिवतीर्थ, जय वाराह तीर्थ व अस्माहक तीर्थ, अंगारेश्वर, सिद्धेश्वर, तापेश्वर, पुनः सिद्धेश्वर, वरुणेश्वर, पुण्य पराशरेश्वर, परमश्रेष्ठ कुसुमेश्वर, कुंडलेश्वर तीर्थ, कमलेश्वर तीर्थ, नंकुवाराह व अंकोल तीर्थ, श्वेतवाराह तीर्थ, भार्गल तीर्थ, उत्तम सौर तीर्थ, हुंकार स्वामी तीर्थ, सुंदर शुक्ल तीर्थ, मधुमती संगम व संगमेश्वर, नर्मदेश्वर तीर्थ, 3 नद्यांचा संगम, अनेकेश्वर तीर्थ, मोक्ष
म्हणजे शर्वेश तीर्थ, पुण्यप्रद कावेरी संगम, गोपेश्वर तीर्थ, श्री मार्कंडेश्वर व नारेश्वर तीर्थ, उदंबरी संगम, सांबादित्य, भूतीश्वर उदंबरी संगम, सिद्धेश्वर, श्री मार्कंडेय तसेच गौतमेश्वर तीर्थ, दशाश्वमेध, कपिलेश्वर, परमश्रेष्ठ वैद्यनाथ, पिंगलेश्वर, सौभाग्य सुंदरी तीर्थ व तेथील वृषखात पाप विनाशक केदार तीर्थ, धुतेश्वरी संगम, एरंडी संगम तीर्थ, कनकेश्वरी तीर्थ व ज्वालेश्वर, शालिग्राम तीर्थ व परमश्रेष्ठ सोमनाथ, उदीर्ण वाराह तीर्थ व चंद्रप्रभास तीर्थ, द्वादशादित्य तीर्थ व सिद्धेश्वर तीर्थ, कपिलेश्वर तीर्थ, त्रैविक्रम तीर्थ म्हणजेच वामन तीर्थ, श्री नारायण द्वारा विहित विश्वरूप तीर्थ, मूलश्रीपती तीर्थ व चौल श्रीपती तीर्थ, देवतीर्थ, हंस तीर्थ, उत्तम प्रभास तीर्थ, मूलस्थान कंठेश व अट्टाहास तीर्थ, भूर्भुवेश्वर तीर्थ व प्रसिद्ध शूलेश्वरी, सारस्वत दारुकेश व अश्विनी तीर्थ, अनुपम सावित्री तीर्थ, वालकिल्लेश्वर तसेच नर्मदेश, मातृतीर्थ व श्रेष्ठ देवतीर्थ, मच्छकेश्वर तीर्थ व उत्तम शिखीतीर्थ, कोटीतीर्थ व कोटीश्वरी मृडा, मांडवेश्वर, पितामह तीर्थ, शिवाय तेथीलच नारायणेश्वर व अक्रूरेश्वर, देवखात, सिद्धरुद्र व श्रेष्ठ वैद्यनाथ, मातृतीर्थ व उत्तरेश, नर्मदेश, पुन्हा मातृतीर्थ, त्याचप्रमाणे कुररी तीर्थ, ढौंडेश, दशकन्या तीर्थ, सुवर्णबिंदू तीर्थ, ऋणपापमोचन तीर्थ, भारभूतेश्वर तीर्थ व मुंडीश्वर तीर्थ, एकशाल, दिंडीपाणी व अप्सरा तीर्थ, मुनिस्थान, श्री मार्कंडेश्वर व गणिता देवता तीर्थ, आमलेश्वर तीर्थ, कंथेश्वर तीर्थ, आषाढी तीर्थ व शृंगी तीर्थ, श्री बकेश्वर तीर्थ, कपालेश्वर तीर्थ, श्री मार्कंडेश्वर, कपिलेश, एरंडी संगम व एरंडी देवता तीर्थ, त्यानंतर रामतीर्थ, जमदग्नी तीर्थ, नर्मदा सागर संगम आणि विमलेश्वर तीर्थ. महर्षी, अशा प्रकारे या पुण्यतीर्थांचे वर्णन मी तुम्हाला केले. ही तटरूपी रज्जूने गुंफलेली पुण्यतीर्थरूप मुक्तावली म्हणजेच मोत्यांची माळ, महर्षी श्री मार्कंडेयाद्वारा रचित श्री नर्मदा जलाने पवित्र केलेली सत्पुरुषांचे भूषण व सर्व लोक हितार्थ आहे. ही पापरूपी अंधाराचा नाश करणारी आहे. धर्मार्थींनी ती सदा धारण करावी. याचे एक वेळा पठन केल्यास अहोरात्रीचे पाप त्वरित नष्ट होते. त्रिकाळ पठन केल्यास 1 महिन्याचे पाप नष्ट होते. भगवान श्री शंकरासमोर पठन केल्यास 3 महिन्याचे पाप नष्ट होते. 1 महिना पठन केल्यास 1 वर्षाचे पाप नष्ट होते. तसेच या ग्रंथभागाचे 1 वर्ष पठन केल्यास शतवर्षाचे पाप नष्ट होते. श्राद्ध समयी भोजन करणाऱ्या ब्राह्मणांसमोर या पुण्यसमूहाचे पठन करणारा मनुष्य गयेला श्राद्ध केल्याचे फल प्राप्त करतो. देवपूजन समयी श्रद्धेने देवांसमोर पठन करणारा मनुष्य सर्व देवांना प्रसन्न करतो व संपूर्ण कुल पवित्र करतो. हे श्रेष्ठ मुनी, श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर राहणारी ही पुण्यतीर्थावली मी तुम्हाला सांगितली व त्याप्रमाणे अनघ मुनींनो तुम्ही ती श्रवण केली. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तीर्थावली महात्म्य वर्णन नावाचा 230वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं पूर्ण आत्तापर्यंत जेवढी तीर्थ आपणाला अभ्यासाला मिळाली तेवढी सर्व इथं वर्णन केलेली आहेत ह्या अध्यायामध्ये आणि त्याचं फलित पण सांगितलेलं आहे.